दत्तूजी लोंढे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर विजय कदम साहेब मित्रांनो, फिरकीचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं, अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांनी गिरकी घेतली. आज जरूर क्रिकेट पासून लांब झालेत मित्रांनो, आपल्या कुटुंबासाठी ते वेळ देत आहेत. क्रिकेट बद्दलचं थोडंसं प्रेम त्यांना आज मैदानावरती घेऊन आले. त्यानंतर विनोदजी पाटील साहेब, तुमचं देखील सहर्ष स्वागत करूयात. या तुम्ही, कारण की सातत्याने साईकृपा मित्रमंडळ, गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, या सर्व कार्यक्रमांमध्ये तुमचे आम्हाला पाठबळ महत्वपूर्ण लाभलंय आणि आज तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करूया व्यासपीठावरती. सागर माने साहेब, युवा नेता, साईकृपा संघाचं युवा नेतृत्व भविष्य ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, असे सागरजी माने साहेब. सिद्धू माने आज उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांची देखील अनुपस्थिती आम्हाला जाणवते. त्याचनंतर जर पाहिलं तर संतोषजी यादव साहेब, जी ही स्पर्धा पाहतायत, परंतु या स्पर्धेला महत्वाचं पाठबळ ज्यांचं लाभलं ते उद्योगपती संतोषजी यादव साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. आज ते अनुपस्थित आहेत, परंतु त्यांचं प्रेम निश्चित स्वरूपाने या क्रिकेट स्पर्धेला लाभतं आणि प्रत्येक वेळेला आमच्याशी ते दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करतायत. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होते आणि प्रेक्षेपण ते पाहत असताना मात्र काही त्रुटी तर जाणवत नाहीत याची निश्चित स्वरूपाने करडी नजर त्यांच्या स्पर्धेकडे आहेत. सामन्याला मात्र होते सुरुवात मित्रांनो. सेमीफायनलचा सामना एकीकडे जर पाहिलं तर विजय रथ ज्याने न थांबता अखंडित प्रवास सुरू ठेवला होता, रॉयल संघ, जो मागील स्पर्धेमध्ये थोडासा विश्रांती घेण्यासाठी स्पर्धेतून बाहेर झाला होता, परंतु संघर्ष संघ मित्रांनो ज्याने करडा संघर्ष मैदानावरती केलाय. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट, थोडासा खराब चेंडू कदाचित बाहेर निघतोय. पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 जो 1 ऑक्टोबर 2017 रोजी 25 नियमावरती होता, तो मात्र आता येऊन पोहोचलाय 22 या नियमावरती आणि पंचांचा इशारा येतोय अवंतर चेंडूचा आणि अवंतर चेंडूच्या मदतीने धाव फलकाचा मात्र श्री गणेश होतोय फलंदाज हनुमंत चौधरीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्टंपिंगचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय, कारण की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या पोहोचतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी 0.08 मायक्रोसेकंद मध्ये अतिशय वेगाने स्टंपिंग केली होती आणि तो जागतिक इतिहास देखील निर्माण झाला होता. त्याच्या आधीचा रेकॉर्ड जर पाहिलं तर 0.09 सेकंद मायक्रोसेकंद, माफ करा, हा रेकॉर्ड देखील महेंद्रसिंग धोनी याचा होता. परंतु वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत असताना एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी याने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आणि 0.08 मायक्रोसेकंद मध्ये स्टंपिंग करत एक मोठा विश्वविक्रम भारताच्या नावावरती कोरलाय. यावेळेस मात्र हनुमंतजी चौधरी यांना मात्र सुवर्ण संधी असणारे समीरजी इंदुलकर यांच्याकडून साईकृपा संघाचे प्रमुख सर्वेसर्वा, माजी साईकृपा संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून मात्र 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहताय मित्रांनो, साईकृपा संघाचे माजी खेळाडू आज व्यासपीठावरती उपस्थित झाले आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साईकृपा संघाने जो इतिहास कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण केला होता, त्याची आठवण कदाचित ते माजी खेळाडू आज व्यासपीठावरती बसून या येणाऱ्या क्रिकेटच्या कळंबोलीच्या भविष्याकडे पाहतायत आणि त्यांचं मनोबल मात्र वाढवण्याचं काम हे निश्चित स्वरूपाने करतात. ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं खूप मोठं पाठबळ लाभले ते अमोलजी कदम साहेब असतील, विष्णूजी विचुकले साहेब असतील, गणेशजी रणदिवे साहेब असतील, त्यानंतर गुलाब साहेब असेल, त्यानंतर सागरजी माने असेल, सिद्धूजी माने असतील, त्यानंतर जर पाहिलं तर धनंजय असतील, त्यानंतर मंगेशजी असतील, योगेश वाघ असतील, सचिन कुमार असतील, अभिनंदन असेल, या सर्वांचा मात्र आभार व्यक्त करत या स्पर्धेच्या माध्यमातून. या दरम्यान फलंदाजासाठी अर्थात हनुमंत चौधरी यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर का हनुमंत चौधरी यांनी 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावले तर मात्र समीरजी इंदुलकर साहेब, जे खास करून आखाती देशामधून आलेत आज आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी, त्यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचा पारितोषिक. यावेळेस मात्र आपण पाहू शकता त्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होते. सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब आहेत. युवकांचे प्रेरणास्थान पाहिलं जातं मित्रांनो, आमच्या पाठीशी खंबीर सातत्याने उभे आहेत मित्रांनो. प्रत्येक मदतीला अक्षरशः साईकृपा संघासाठी धावून आलेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या सर्वांचेच लाडके नगरसेवक, पंच नो आहे, यस, धन्यवाद. आपण पाहिलं मित्रांनो, आपल्या सर्वांचेच लाडके नगरसेवक सतीशजी पाटील साहेब यांचे चिरंजीव ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित लावतात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आमच्या युवकांचं प्रेरणास्थान आहेत मित्रांनो. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज हनुमंत चौधरी यांच्या खेळीचा मात्र अंत.
या दरम्यान आपण पाहू शकतो फटाक्यांच्या आतिषबाजीने सन्मान्य श्री ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांचं मात्र सहर्ष स्वागत केलं जातंय. स्वागत का करू नये मित्रांनो, कारण की साईकृपा संघाच्या पाठीशी खंबीर नेतृत्व हे लाभलं गेलंय. त्यांचे पिताश्री नगरसेवक सन्मान्य श्री सतीशजी पाटील साहेब ज्या प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये एक एक पाऊल यशाचं उंच शिखरावरती पाठवतायत. चेंडू झाले 4. ज्या प्रकारे ते शिक्षण क्षेत्रामध्ये एक एक पाऊल यशाचं पुढे टाकतायत. चार बॉल झाले, एक बॉल नो होता. पहिला बॉल वाईट आहे, त्यानंतर 3 बॉल डॉट आहेत, त्यानंतर नो बॉलवर चौकार आलाय, त्यानंतर जर पाहिलं विकेट आला. या दरम्यान आपण पाहू शकतो शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती सन्मान्य श्री जय त्रिपाठी साहेब माजी साईकृपा संघाचे प्रमुख घटक यांचं मात्र टाळ्या वाजून जोरदार स्वागत करूयात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साईकृपा संघाचे माजी खेळाडू, प्रत्येक माजी खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवतात आणि खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवत नाहीत मित्रांनो, तर कळंबोली क्रिकेटबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आज त्यांना व्यासपीठावरती घेऊन येतात. या दरम्यान मात्र आपण पाहू शकता दादा भोईर नवीन फलंदाजीसाठी येतोय, परंतु गोलंदाज सुरेश मुनीम थोडीशी चुकी करतोय. चेंडू मात्र वाईट जातोय. विनंती असेल प्रेक्षकांना, तुमच्या बाईक्स तिथे उभे आहेत, 2 व्हीलर्स मोटरसायकल उभे आहेत आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, तर विनंती असेल थोडंसं बाईक तुम्ही साईडला घ्यायच्यात, कारण की आमच्या मान्यवरांना मैदानावरती यायला थोडीशी दिरंगाई होते, थोडासा अडथळा निर्माण होतोय. तर विनंती असेल चला प्रेक्षकांना की तुमच्या बाईक्स थोड्याशा बाजूला घ्यायच्यात. तुमचं प्रेम आमच्या स्पर्धेला आम्ही समजू शकतो, परंतु थोडीशी विनंती असेल मदत करा. आणि निश्चित स्वरूपाने तुमचं प्रेम आहे सातत्याने आम्हाला पहिल्या दिवशीपासून या स्पर्धेला लाभलं आणि यापुढे देखील राहावं हीच विनंती असेल. या दरम्यान आपण पाहू शकता विजय बालाजी साहेबांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानावरती दादा भोईर मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये डायमंड डक आहे, गोल्डन डक आहे, त्यानंतर बॉम्बे डक हा देखील शब्द आहे आणि हा बॉम्बे डक कुणासाठी वापरला जातो ही माहिती तुमच्यापर्यंत मी निश्चित स्वरूपाने घेऊन येतो. एखादा चेंडू पहिल्या चेंडूचा सामना करत असताना जर का बाद झाला तर तो मात्र बाद होतो, गोल्डन डकचा शिकार. एखादा फलंदाज कुठल्याही चेंडूचा सामना न करता बाद झाला तर तो मात्र डायमंड डकचा शिकार होतो. आणि एक शब्द भारताच्या खेळाडूसाठी वापरला गेला तो म्हणजे बॉम्बे डक. हा कुणासाठी वापरला गेला हा तुमच्या समोर मी घेऊन येईल, परंतु वळेल आता मात्र सामन्याकडे. मैदानाचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी करतोय सुरेश म्हणून, प्रेक्षकांची मने जिंकलेत, खेळाडूंची मने जिंकलेत आणि रॉयल संघाला मात्र एक रॉयल कामगिरी पहिल्या षटकामध्ये या खेळाडूंनी दाखवले. परंतु यावेळेस मात्र पॅडल स्कूप इज सक्सेसफुल. चेंडू जातोय सरळ डिफाईन लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, दणदणीत संघर्षमय चौकार. चर्चा चाललेली मित्रांनो, बॉम्बे डक हा शब्द कुणासाठी वापरला गेला. मित्रांनो, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती असताना भारत संघाचा फलंदाज अजित आगरकर हा सलग 5 वेळा 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि तिथून मात्र अजित आगरकर या खेळाडूला मात्र बॉम्बे डक हा शब्द आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरला गेला. ती प्रचिती मैदानावरती अद्याप तरी निर्माण झालेली नाहीये. दादा जरी 0 या धावसंख्येवरती बाद झाला, गोल्डन डकचा तो शिकार ठरला, परंतु त्यानंतर पहा राहुल चक्रपाणी अप्रतिम फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मेळ्यात 28 वेळा जी कामगिरी केली होती त्याचीच आठवण कदाचित हा फलंदाज करून देतोय. 4 या धावसंख्येने धावफलकावरती खातं उघडलं जाते, स्कोर कार्ड जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती त्या 11 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती येत आहेत. शुभ आकडा मानला जातो मराठी संस्कृतीमध्ये, पण हा आकडा कुणासाठी शुभ असणार हा येणारा वेळ आणि येणारा काळच सांगेल. 12 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी मैदानावरती. पहिल्या षटकांचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 धावा धावफलकावरती. चला पंच, वेग वाढवायचा आहे. चला विनंती असेल, चला वेग वाढवायचा. चला विनंती असेल, वेग वाढवायचा आहे थोडासा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर नियमांचं उल्लंघन केलं असं तुम्हाला पॅनलाइज केलं जातं. अशा प्रकारे वेट दवडला गेला तर मात्र तुम्हाला पॅनलाइज आमच्या कमिटीच्या देखील माध्यमातून केलं जाईल. कृपया याची नोंद घ्यायची. या दरम्यान ज्यांचं शुभ आगमन होतंय मित्रांनो, साईकृपा संघाचं एटीएम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर रमेशजी सूर्यवंशी साहेब यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. आर्थिक पाठबळ सातत्याने साईकृपा संघाच्या पाठीशी भक्कम राहिले मित्रांनो. प्रत्येक वेळेला गरजेला मदत करणं हे त्यांचं प्रमुख अस्त्र आणि हे अस्त्र मात्र आज आमच्या व्यासपीठावरती लाभतंय.
या दरम्यान ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होते सन्मान्य श्री बाबूरावजी कदम साहेब साईकृपा संघाचे आदरणीय आहेत आणि आदरणीय व्यक्तिमत्वाचं मात्र या स्पर्धेच्या मध्ये स्वागत केले सुहास खोबरे याने चौकार लगावला जातोय चेंडू मात्र जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर सुहास नाळे याच्या बॅटिंगमधून निघालेला दणदणीत 4 धावांसाठी संघर्षमय चौकाराच्या मदतीने आता मात्र धाव फलकाचा आले कुठेतरी वेग गाठायला सुरू करतोय जी धावसंख्येची इमारत मनामध्ये बांधली गेली होती ती मात्र मैदानावरती साकारली जाणार का या चौकाराच्या मदतीने धाव फलकाला भेटतोय एक्सेलरेशन आणि धाव फलकावरती जाऊन पोहोचते धावसंख्या 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव फलकावरती निश्चित स्वरूपाने आज आपण पाहू शकतो या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं पाठबळ लाभलंय मित्रांनो कौतुक करावं लागेल सन्मान्य श्री ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांचं मित्रांनो सातत्याने आमच्या साईकृपा संघाच्या पाठीशी आहेत प्रत्येक गरजेला प्रत्येक विनंतीला त्यांनी मान दिलाय मदत कुठली असू द्या फक्त एक विनंती आणि क्षणाचा विलंबही न करता अक्षरशः साईकृपा संघासाठी सातत्याने ते धावून आलेत आणि त्यांच्या पितेश्रीने सातत्याने केलेली मदत ही कळंबोली शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहिले मित्रांनो गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने ते धावून आलेत अक्षरशः दग तटकरे अर्थातच न्यू इंग्लिश स्कूल यांच्या माध्यमातून कळंबोलीतील गरीब गरजू वंचित विद्यार्थ्यांना मात्र मोफत शिक्षणाची सोय देखील त्यांच्या माध्यमातून लाभले आणि हेच भविष्य मात्र पाहिले आमच्या तुषारजी पाटील साहेबांनी आणि सातत्याने ते मात्र देखील जनतेशी संपर्क साधतात जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होतात आणि आज जर पाहिलं तर आमच्या साईकृपा संघाच्या आज या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवून खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेची शोभा ही द्विगुणित केली मैदानावरती जर पाहिलं तर अक्षरशः अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघ करतायत परंतु कौतुक करावं लागेल आयोजकांचं कारण की जर पाहिलं तर मित्रांनो सध्याच्या आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मित्रांनो डीजे वरती बंदी आहे आणि जर डीजे वरची बंदी असताना मनोरंजन कशा प्रकारे केलं जाईल हे आमच्या आयोजकांनी धरले आणि आज आपण पाहिलं जर महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य अर्थात नाशिक ढोल हे देखील इथे उपस्थित झाले त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती तुतारी देखील आज व्यासपीठावरती आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे सातत्याने च्या माध्यमातून आमच्या आयोजकांनी लाभले आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या शेवटच्या क्षणामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नाशिक ढोल अर्थात कृष्णा डंका कळंबोली हे देखील सज्ज झाले आणि थोड्याच वेळात तुमच्या समोर इन ऍक्शन आपण पाहू शकता मैदानावरची स्थिती थोडीशी बिकट झालेली आहे कारण की तारेवरची कसरत करण्यासाठी भाग पाडले संघर्ष संघाला रॉयल संघाची रॉयल कामगिरी संघर्ष संघाला मात्र कडा संघर्ष मैदानावरती करण्यासाठी भाग पडते नक्कीच विनंती असेल पंचांना चला वेग वाढवायचा कारण की अजून देखील एक मेगा फायनलचा सामना आपल्याला पूर्ण करायचा मित्रांनो चर्चा चाललेली सांस्कृतिक वादनाची कारण की जर पाहिले तर डीजेची बंदी त्यानंतर आयोजन करत असताना आमच्या समोर आलेल्या अधिक अडचण्या या सर्वांना मात्र सामोरे जात असताना कुठेतरी स्पर्धा आम्ही यशस्वी करू की नाही हे प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये निर्माण झालं होतं परंतु आमच्या मदतीला धावून आले सन्मान्य श्री ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांनी एक विनंती केली आणि मात्र त्यांची साथ आम्हाला यशस्वीरित्या पार पाडली आणि क्रिकेटची स्पर्धा आम्ही त्यांच्याचमुळे आणि त्यांच्या मदतीमुळे आणि त्यांच्याच पाठबळामुळे आम्ही यशस्वीरित्या पार पाडतोय आणि त्यांचं मात्र आम्ही आभार व्यक्त करतोय आमच्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या साईकृपा मित्रमंडळाच्या माध्यमातून ब्लॉक कॉलचा अप्रतिम मारा भावेश शिलवेकर द मॅन विथ द गोल्डन आर्म ज्या खेळाडूने खेडूपाडा संघाला अधिक चढ उतारांमधून सुखमय प्रवास ग्रामीण विभागामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना दाखवलाय तोच गोलंदाज यावेळेस मात्र सज्ज होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता मित्रांनो ब्लॉक कॉलचा एक सुंदर मारा हा सुंदर मारा मात्र फलंदाजाला चकवतोय शेवटच्या क्षणी एक धाव निश्चित स्वरूपाने भेटते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती मात्र पडते भर आणि स्कोर कार्डवरती येत आहेत त्या 17 धावा मित्रांनो 17 आकडा रिषभ पंत भारताचा सध्याचा यष्टी रक्षक मित्रांनो चर्चेचं उदाहरण निर्माण केले ज्या प्रकारे जर पाहिलं तर स्लेजिंग अर्थात क्रिकेटमध्ये केली जाणारी चिडवाचिडवी याच्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सातत्याने ओळखला जात होता परंतु ह्या वर्षीचा आणि आत्ताचा कसोटी दौरा हा चर्चेचा विषय बनलाय तो म्हणजे रिषभ पंत याच्यामुळे ज्या प्रकारे तो स्लेजिंग करतोय विकेटच्या पाठी उभे राहून अक्षरशः फलंदाजांच्या नाकामध्ये दम आणतोय आणि जर पाहिलं तर दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारत संघाने ऑस्ट्रेलिया संघाचे पंतप्रधान यांच्याशी जेव्हा भेट घेतली त्यावेळेला मात्र पंतप्रधानांनी अक्षरशः रिषभ पंतकडे जाऊन एकच विचारणा केली की मित्रा तूच होतास का स्टंपच्या पाठून आमच्या फलंदाजांना चिडवत होता का अक्षरशः तोच फलंदाज त्याचा जर्सी नंबर 17 ही मात्र मैदानावरती आकड्यावर
आठवण करून देतोय सध्याचा धावफलकावरती असलेला 17 हा आकडा. मैदानावरती ओढत क्रिकेटचा अशुभ आकडा 17 हा आकडा अशुभ ठरणार का? कारण की 17 जुलै एबी डिव्हिलियर्सची जन्मतारीख, त्याचा जर्सी नंबर देखील 17 आणि मैदानावरती भावेश शिलवेकर सामना करेल मंगेश साळुंके यांचा. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढले चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रभात आंबोरे अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. खरा फेकी झाली परंतु बॅकअप पहा मित्रांनो. क्षेत्ररक्षणाची साथ क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते हे सातत्याने आपण पाहतो आणि ज्या ज्या वेळेला या क्षेत्ररक्षणाची साथ भेटते त्या वेळेला मात्र गोलंदाजीचा आत्मविश्वास हा निश्चित स्वरूपाने दुगणित होत असतो. निश्चित स्वरूपाने मित्रांनो या स्पर्धेसाठी प्रमुख केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अक्षरशः कळंबोलीतील नव्हे तर मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील माथाडी कामगारांची नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमच्या सर्वांचेच आदरणीय आणि आमच्या सर्वांचेच प्रेरणास्थान सन्मान्य श्री गुलाबरावजी जगताप साहेब यांचं शुभ आगमन आणि त्यांची शुभ पावलं थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठाला लाभले जाणार आहेत. कारण की मित्रांनो जर पाहिलं तर आज पोपटरावजी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज जगतापजी साहेब या व्यासपीठावरती अवतरणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशीपासून आम्ही अक्षरशः चर्चा करत होतो की कधी जगतापराव साहेब या व्यासपीठावरती येतील आणि खऱ्या अर्थाने ती शुभ संकेत कदाचित आमच्या सूत्रांकडून येते की थोड्याच वेळात साहेबांचं मात्र शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होणार. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती येत आहेत त्या 19 धावा. शेवटचं षटक अद्याप देखील बाकी सेमीफायनलची लढत मित्रांनो आपल्या समोर येते. रविवारच्या दिवसामधली एकीकडे जर पाहिलं तर रॉयल संघ ज्या रॉयल संघाने सलग 7 प्रथम पारितोषिकांचं विजेतेपद पटकवत कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये रॉयल नावाचं ऐतिहासिक सुवर्णपान कळंबोली टेनिस क्रिकेटच्या इतिहासाला जोडले गेले. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर संघर्ष संघ जो झुंजतोय एक संघर्षमय प्रवासामधून जो झुंजतोय आपल्या एका पारितोषिकाच्या विजयासाठी आणि हा प्रवास मात्र यशस्वी होणार का हा येणारा वेळ आणि येणारा काळ सांगेल. 2 षटकं समाप्त 19 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार करायचा 11 धावा धावफलकावरती आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 19 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचं षटक अद्याप देखील बाकी आणि हे शेवटचं अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येणार कोण हा प्रश्नचिन्ह मनामध्ये बनला होता. परंतु या प्रश्नाचं उत्तर संतोष मदने. कळंबोलीचा कायरन पोलार्ड राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतं. एक वेगवान गोलंदाज त्याचबरोबर फिरकीचं ब्रह्मास्त्र ज्याच्याकडे आहे मित्रांनो. चेंडूला कधी आत आणणं चेंडूला कधी बाहेर काढणं गती परिवर्तन याच्याकडे आहे आणि आपल्या गती परिवर्तनाचा वापर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कसा करणार. मागील स्पर्धेमध्ये संघर्ष संघाने रॉयल संघाला पाणी पाजलं होतं परंतु आज मात्र रिवेंज घेतला जाणार का बदला घेतला जाणार का. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. अप्रतिम फटका मेरिट वरती येत आहेत. क्रिकेटचा क्लास कॉपी ऑफ बुक स्टाईल मध्ये चेंडू जातोय सर वन बाउन्स लॉंग ऑफच्या डोक्यावरून दणदणीत राहुल चक्रपाणी चौकार. येस नक्कीच नक्कीच आमची ढोल ताशा पथक कृष्णा बँड देखील सज्ज झालाय मित्रांनो. थोड्याच वेळात तुमच्या समोर मनोरंजन होणार परंतु चेंडू हवे फलंदाज बाद आणि संधी मात्र नाशिक ढोलवाल्यांना मनोरंजन करण्याची. धन्यवाद 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 व्यक्त करावं लागेल किशोर डावरे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. कारण की मित्रांनो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं अंमलबजावणी करणे आणि त्या नियमांचं मात्र खऱ्या अर्थानं पालन करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य मात्र कळंबोली टेनिस क्रिकेटनी दाखवलंय. आणि आपण पाहतोय मित्रांनो हे कर्तव्यांचं आणि या नियमांचं पालन करत असताना डीजेची बंदी ही निश्चित स्वरूपाने आपल्या समोर आहे आणि या बंदीला मात्र पालन करत असताना कळंबोली टेनिस क्रिकेटने खऱ्या अर्थानं पालन केले. सर्वोच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करावं लागेल आमच्या कळंबोली टेनिस क्रिकेटचा आणि आभार व्यक्त करावं लागेल आमच्या आयोजकांचा. कारण की डीजे जरी बंद असला परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन आणि मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंचं मनोबल कसं वाढवावं हे आमच्या आयोजकांकडून शिकावं. कारण की ढोल पथक अर्थात कृष्णा बँड सज्ज झालाय मित्रांनो तुमचं मनोरंजन करण्यासाठी. यावेळेस मात्र गगनचुंबी फटका परंतु कौतुक करावं लागेल. 2 मिनिटं
2 मिनिटं. अप्रतिम क्षेत्ररक्षक मित्रांनो, जोरदार टाळे एकदा प्रभात आंबोरे याच्यासाठी. काय एफर्ट लावलंय मित्रांनो, अक्षरशः झेपावला या चेंडूवरती. जिथे होत्या 6 धावा आणि जो प्रयत्न दाखवलाय प्रभात आंबोरेने, रॉयल कामगिरी मैदानावरती काय असते ही सातत्याने रॉयल खेळाडूंनी दाखवली. आणि मैदानावरती प्रभात आंबोरे देखील त्याच पद्धतीचा खेळ दाखवतोय. शेवटच्या जणी चेंडूवरती अक्षरशः झेपावतोय. आणि मित्रांनो मात्र ही भिंत आहे रॉयल संघाच्या क्षेत्ररक्षणाची, आणि ही भिंत भेदायची असेल तर मात्र तुम्हाला मोठे फटके याहून अधिक मोठे खेळावे लागतील. कौतुक करावं लागेल प्रभात आंबोरे याचं. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती पडते भर. स्कोर जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये. चला पंच, डिसिजन लवकर घ्या प्लीज प्लीज प्लीज. वेग वाढवा थोडासा प्लीज, वेग वाढवा पंच. चला आमच्या किळबिळ मंडळींना विनंती असेल, आमच्या बारक्या स्वयंसेवकांना विनंती असेल की थोडीशी प्लीज तुम्ही स्टेजची ओपनिंग खुली करायची. तुमचं प्रेम आम्ही या स्पर्धेला समजू शकतो. चला पंच, जो काही निर्णय असेल तो लगेच घ्यायचा आहे, विलंब करायचा नाहीये. यस, नक्कीच पंच, आपला निर्णय कळवायचा आहे. पंच, निर्णय कळवायचा आहे. 2 रन. यस, धन्यवाद. चला प्रेक्षकांना देखील विनंती असेल, तुमची स्पर्धेबद्दल असलेलं प्रेम आम्ही समजू शकतो. तुमच्या या प्रेमामुळेच, तुमच्या या उपस्थितीमुळे कळंबोली टेनिसचा क्रिकेटचा दर्जा आज वाढत चाललाय. अजून थोडंसं प्रेम दाखवा, कारण की थोड्याशा सीमारेषेच्या आज जर तुम्ही बसला तर एखादा निर्णय घेण्यामध्ये थोडीशी चुकी निर्माण होऊ शकते. तर विनंती असेल तर थोडंसं पाठी व्हा प्लीज, विनंती असेल. साईकृपा संघाचे स्वयंसेवकांना विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती असेल, आपण मैदानाच्या चौफेर ताबा घ्यायचा आहे. चला, कारण की पहिल्या दिवशीपासून तुमची मेहनत आज शेवटच्या क्षणामध्ये खूप महत्त्वपूर्ण असू शकते. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर कौतुक करावं लागेल आमच्या या सर्व आयोजकांचं, कारण की ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करत असताना सन्मानित नगरसेवक विजय शेठ खानोकर साहेब असेल, त्यानंतर सतीशजी पाटील साहेब असेल, त्यानंतर ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब असेल, त्यानंतर आपल्या सर्वांचेच लाडके आमच्या युवकांचे प्रेरणास्थान भाई महेशजी शेट्टे असतील, त्यानंतर विकीजी देशमुख साहेब असेल, त्यानंतर जेडी साहेब असेल, त्यानंतर जर पाहिले तर समीरजी इंदुलकर साहेब असेल, सुबोध भाभीजी सुबोधजी मयेकर असेल, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करत, कारण की ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सर्व मान्यवरांचं आम्हाला खूप मोठं पाठबळ निर्माण झालं. आणि क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतले ते म्हणजे विष्णूजी विसुकले साहेब असेल, योगेशजी वाघ असेल, अमोलजी कदम असेल, गणेशजी रंदेवे असेल, तुषार भाऊजी जाधव असेल, मंगेशजी आयर असेल, गणेशजी पांडोळे असेल, गुलाब असेल, त्यानंतर सागर माने, सिद्धू माने, त्यानंतर जर पाहिलं तर आमची पूर्ण टीम, त्याचबरोबर उद्योगपती खऱ्या संतोष यादव साहेबांचा देखील मनाच्या अंतःकरणातून आपण आभार व्यक्त करूया. कारण की एखादी क्रिकेटची स्पर्धा किंवा एखादा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एक पाठबळ आवश्यकता असतं, आणि हे पाठबळ मात्र आमच्या या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमच्या सर्व माजी खेळाडूंच्या माध्यमातून लाभले गेले. आभार व्यक्त करूयात. आणि ओळख मात्र मैदानाकडे नाना यावेळेस मात्र मैदानावरती आक्रमक होते. पहिला चेंडू अप्रतिम होता, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू मात्र जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार, कृष्णा डंका. तुम्हाला संधी मनोरंजनाची. येस, धन्यवाद 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 धन्यवाद. येस, धन्यवाद कृष्णा डंका. आपण पाहिलं मित्रांनो, मात्र महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य हे कृष्णा डंका याच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं गेलं. अप्रतिम ढोल वादक मित्रांनो हा ग्रुप आहे. जर का तुमचे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असेल, कुठल्याही प्रकारचे सुख समारंभ असेल, तर कृष्णा डंका यांच्याशी संपर्क साधा. खूप मुबलक दरामध्ये तुम्हाला आमचं हे पथक भेटेल. नाशिक ढोल आहे मित्रांनो, खूप चांगलं वादक आहे मित्रांनो. सातत्याने हे पथक कळंबोलीच्या बाहेर देखील जाते, आणि कळंबोलीचा दर्जा सांस्कृतिक वादनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या वादकांना लागायला. यावेळेस मात्र मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद, आणि पुन्हा एकदा संधी कृष्णा डंका यांना.
येस, धन्यवाद 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 व्यक्त करूयात. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेळा मैदानाकडे नाना अर्थातच संघर्ष संघाचा मॅक्सवेल ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र थोडासा चुकतोय. संधी निर्माण झाली होती आणि संधीचं मात्र सोनं केलं या रायझिंग स्टार परेश कडक्याने. झेल मात्र पूर्ण केला आणि फलंदाज नाना मात्र जातो तंबूच्या आशाला. अपेक्षा दर्शवल्या गेल्या होत्या या फलंदाजाकडून, परंतु अपेक्षांना निराशा दाखवली आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा एक प्रवास जो संघर्षमय होता त्याला मात्र आता कुठेतरी धोक्याच्या गर्तेमध्ये ढकललंय की काय. कारण की अपेक्षा दर्शवल्या गेल्या होत्या. कदाचित नाना शेवटचा एक प्रयत्न केला गेला होता, नानाने जो प्रयत्न केला तो मात्र असफल जातोय. परंतु अद्याप देखील स्कोर झालाय 31 माफ करा, 31 धावा झाल्या. षटकाचा विचार केला 5 बॉल झालेत. लास्ट बॉल रॅन्डम राऊंड द विकेट संतोष मधने. यावेळेस मात्र ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज फसला, परंतु नशिबाची साथ बाईकच्या माध्यमातून भेटते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पडते 1 भर 32 धावा धाव फलकावरती. येणारी 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणारे संघर्ष संघाला 33 धावांची. तर धन्यवाद कृष्णा डंका पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथींचे, क्रिकेट रसिकांचे आणि क्रिकेट शौकीनांचे मी साईकृपा मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय गणपतराव जगताप स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. पंच आपल्याला विनंती असणार आहे की आपण सामन्यांना करायची त्वरित सुरुवात, कारण की यानंतर अद्याप देखील आपल्याला मेगा फायनलचा एक महत्त्वपूर्ण सामना खेळवणं बाकी आहे. तरी पंच आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल, संघर्ष संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपली सलामीची आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरितच सजवून घ्यायचंय. 32 धावा जरूर. तर यावेळेस चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विनंती असणारे मेगा फायनलचा सामना यानंतर देखील खेळवणं बाकी आहे. चला थोडीशी खेळवृत्ती दाखवायची आहे, त्वरितच सामन्यांना सुरुवात करायची आहे. 32 धावा जरूर पहिल्या सत्रामध्ये आल्या. 33 धावांचं लक्ष्य यावेळेस पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असणारे रायगडचा रायझिंग स्टार परेश कडकेदर, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज तुषार शर्मा अर्थातच बोम बोम मन्नी. संघर्ष संघ झाला पुन्हा एकदा विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. किरण टेंबरे चला आपण यायचे त्वरित सीमारेषे लगत. मुस्तफा तर यावेळेस चला पुन्हा एकदा विनंती असेल, दोन्ही संघांना चेंडू परीक्षण जरूर केलं जाते. तुषार शर्मा उर्फ बुमबुम मन्नी याच्या माध्यमातून 33 धावांचं आव्हान संघर्ष संघ यावेळेस मात्र पाठराखण करावी लागेल या 33 धावांची.
किरण डेमरेच्या बॅट मधून यावेळेस जरूर एक आत्मविश्वास पूर्ण फटका या निर्णायक सामन्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहू शकता त्यांचं शुभ आगमन आमच्या मैदानावरती होते. आपल्या सर्वांचेच लाडके विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. येस, धन्यवाद 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 धन्यवाद. मॅच स्टार्ट करायचे. चला पंच, मॅच स्टार्ट करायचे. धन्यवाद विकी, थोडंसं बाजूला व्हायचंय. आपण पाहतो मित्रांनो, दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होते. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता असताना ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होत जाते, ज्यांना पनवेलचा यावेळेस मात्र आपण पाहतो ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती सन्मान्य श्री विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. विनंती असेल स्वयंसेवकांना की कृपया आपण व्यासपीठ सोडून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण की शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो आणि शेवटचं क्षण गोड व्हावं यासाठी मात्र आपण अथक परिश्रम करतो. आणि जर का तुमची साथ आम्हाला यापुढे देखील लाभली तर निश्चित स्वरूपाने हा शेवट देखील आम्ही गोड करू. परंतु ओळख मैदानाकडे 17-18 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती आलेली ही सिंगल आणि सिंगल्सच्या मदतीने मात्र धाव फलकावरती होतोय श्री गणेशा, तो म्हणजे दुसऱ्या सत्रातला, ज्यांचं शुभ आगमन आताच व्यासपीठावरती होते. मित्रांनो, आपल्या सर्वांचेच लाडके, युवकांचं प्रेरणा स्त्रोत, युवकांचं स्मृतीस्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते आणि भविष्यातील पनवेलचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आपल्या सर्वांचेच लाडके सन्मान श्री भावी आमदार पनवेलचे मित्रांनो, निश्चित स्वरूपाने भविष्यामध्ये आमचं स्वप्न आहे त्यांना पाहण्याचं, ते आपल्या सर्वांचेच लाडके प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठाची शोभा वाढते. आणि कालपासून आम्ही पाहतोय मित्रांनो की कधी प्रीतम दादा व्यासपीठावरती येतील, त्यांचे शुभ पावले आमच्या व्यासपीठाला लाभतील आणि कधी आमच्या युवकांमध्ये एक झळाळी, एक एनर्जी आणि एक उत्साह निर्माण होईल. आणि तोच उत्साह मात्र दाखवला आमच्या आयोजकांनी. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य अर्थातच तुतारी आणि त्याचबरोबर नाशिक ढोलच्या माध्यमातून. मित्रांनो, जर पाहिलं तर कोर्टाने लगावलेले नियम आणि हे नियम मात्र पाळत असताना डीजेची झालेली बंदी आणि तिथून मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन कशा प्रकारे करावं, त्याचबरोबर मैदानावरती खेळत असलेल्या खेळाडूंचं मनोबल कसं वाढवावं, याच्यावरती मात्र एकच उपाय होता, तो म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती अर्थात महाराष्ट्राचं वादन, ते म्हणजे नाशिक ढोल. याच्या माध्यमातून मात्र साहेबांचं केलं जातं स्वागत. त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी खऱ्या अर्थाने मात्र साहेबाला येण्याची शोभा वाढवते व्यासपीठावरती. विनंती असेल प्रेक्षकांना, चला विनंती आहे, चला थोडंसं बाजूला व्हायचं व्यासपीठाच्या समोरून. स्टेजच्या समोर फटाके वाजवून आहेत, विनंती असेल, कारण की त्याच्यामधून निघणारा धूर थोडासा त्रास देतोय आम्हाला, मान्यवरांना देखील थोडासा त्रास देतोय, तर विनंती असेल थोडंसं बाजूला घ्या. मैदानावर वडीव आपण पाहतोय गोलंदाजीचा वेगाचा अक्षरशः बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मंगेश साळुंके अप्रतिम गोलंदाजी करतोय. मित्रांनो, मागील स्पर्धेपासून डोकं दिखवी बनलाय परेश कडकेचे हा गोलंदाज, कारण की सातत्याने परेश कडके, मंगेश साळुंके ही मैदानावरची कडवी झुंज आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय की काही स्पर्धांमध्ये, मागील 6 स्पर्धांमध्ये आपण पाहतोय परेश कडके हा आक्रमक दिसतोय, परंतु मागची स्पर्धा आणि आजची स्पर्धा या स्पर्धेमध्ये मंगेश साळुंके थोडेसे आक्रमक हे परेश कडकेवरती होतात. एकाकडे जर पाहिलं तर मंगेश साळुंके ज्यांच्याकडे 10 ते 15 वर्षाचा ओपन विभागातला क्रिकेटचा दांडगा अनुभव, आणि जर परेश कडके जर पाहिलं तर मित्रांनो रायगडचा रायझिंग स्टार म्हणून पाहिलं जातं. म्हणजे एकीकडे यंग टॅलेंट आणि दुसरीकडे अनुभव, आणि सातत्याने मात्र क्रिकेटचं कशा प्रकारे हे द्वंद्व मैदानावरती खेळलं जातं हे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकता. यावेळेस रिव्हर्सिपचा अटेम्प्ट जरूर केला गेला होता, परंतु गोलंदाज पहा, फलंदाजांच्या फुटवर्कला पाहतोय, फलंदाजाच्या मेरिटला रीड करतोय आणि त्यानंतर मात्र चपळाई दाखवतोय आपल्या बोटांची. आणि चेंडू मात्र वेगाने फेकत असताना
मात्र पिचिंग पहा अप्रतिम करतो आणि फलंदाजाला मात्र अक्षरशः नाकी 9 आणलेत या गोलंदाजाने. या षटकाचा विचार केला तर या षटकातील चेंडू झालेत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा जर विचार केला तर धावा झाल्यात 5. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण हंबल होतंय परंतु बॅकअप पहा राहुल चक्रपाणी अप्रतिम करतायत परंतु शेवटच्या क्षणी मात्र बॅलन्स जातोय आणि आपला बॅलन्स मात्र गमावत असताना एक धाव निश्चित स्वरूपाने या संघाला एक्स्ट्राच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने म्हणावं लागेल, कारण की एक धाव पळून काढली होती. दुसऱ्या धावेवरती अंकुश लावण्याचा यशस्वी प्रयत्न करत असताना राहुल चक्रपाणी यांचं गेलेलं संतुलन आणि तिथून मात्र भेटलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर जातोय तो म्हणजे 7च्या घरामध्ये 7 धावा धाव फलकावरती. MS धोनी मित्रांनो त्याचा जर्सी नंबर 7 आहे. त्यानंतर जर पाहिलं तर क्रिस्टियानो रोनाल्डो त्याचा जर्सी नंबर 7 आहे आणि त्यांच्याबद्दल देखील माहिती मी तुमच्या समोर घेऊन येतो. परंतु यावेळेस पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या अजित नाळे यांच्यासाठी. मित्रांनो अक्षरशः एखाद्या शिकारावरती झेप लागावी एखाद्या वाघाने, त्या प्रकारे या वाघाने मैदानावरती चेंडूवरती झेपावला आणि आपल्या चेंडूला मात्र रोखले. हा चेंडू जर इथून सुटला असता तर निश्चित स्वरूपाने या चेंडूने सीमारेषेला आलिंगन घातलं असतं, परंतु ही आलिंगन घालून दिलं नाहीये कारण की तिथं क्षेत्ररक्षणाची भिंत अर्थात संघर्ष संघाच्या क्षेत्ररक्षणाची भिंत उभी होती. तिचं नाव होतं अजित नाळे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. ह्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते अशा महत्वपूर्ण सामन्यांमध्ये आणि असं क्षेत्ररक्षण जर का लाभलं तर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास हा दुगणित होता. आपण पाहू शकता आत्मविश्वास दुगणित झालाय. मंगेश साळुंके अप्रतिम गोलंदाजी, वेगांवरती स्वार झालाय हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिरावलेली 7 या आकड्यावरती, 8 आकड्यावरती, माफ करा 8 या आकड्यावरती 8 धावा धाव फलकावरती येत आहेत. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. आघाडीला आलेली फलंदाजांची जोडी अद्याप देखील मैदानावरती. चला पंच वेग वाढवायचा आहे, अजून देखील मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. विनंती असेल थोडासा वेग वाढवायचा आहे. रिया श्री गणेश संघाचा संघ नाही, चला यायचंय आपण व्यासपीठावरती कारण की कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं मित्रांनो प्रवेश साधला अंतिम फेरीमध्ये रिया श्री गणेश संघाने. अप्रतिम खेळ ज्या संघाने दाखवलाय अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान या संघाने निर्माण केलंय. सलगचे 3 क्रिकेटच्या स्पर्धा द्वितीय पारितोषिकावरती स्थिरावलेला हा संघ आपले स्वप्न प्रथम पारितोषिकाला आपल्या हातामध्ये घेण्याचं पूर्ण करणार का या स्पर्धेमध्ये हे मात्र तुमच्याला दिसणार आहे पुढील सामन्यामध्ये. तर विनंती असेल रिया श्री गणेश संघ यायचंय आपण, तर पंचांना विनंती असेल थोडासा वेग वाढवा. खूप वेळ वाया घातला जातो इथे, प्लीज विनंती असेल. चला संघर्ष संघ थोडंसं कोऑपरेट करा कारण की सातत्याने तुमचं सहकार्य प्रत्येक स्पर्धेला आम्हाला लाभलंय आणि रॉयल संघ तुमचं देखील सहकार्य आम्हाला सातत्याने लाभलंय आणि हेच सहकार्य यापुढे देखील लाभणार, याच्यात कुठल्या प्रकारची शंका. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठाला लाभल्याने आमच्या व्यासपीठाची शोभा दुगुणित झाली. आपल्या सर्वांचे लाडके सन्मान श्री प्रीतम दादा म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका शेतकरी कामगार पक्षाचे भविष्य आहे मित्रांनो आणि सातत्याने युवकांच्या पाठीशी खंबीर नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गरिबांचे प्रश्न असेल, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न असेल, त्यानंतर जर पाहिलं तर सांस्कृतिक समारंभ असतील, त्याचबरोबर प्रत्येकाच्या दुःखामध्ये न सांगता धावून जाणं आणि अक्षरशः प्रत्येकाच्या विनंतीला कुठल्याही प्रकारचा विचार न करता धावत जाणे असं नेतृत्व खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाला भेटणं ही खऱ्या अर्थाने एखादी चमत्कारिक गोष्ट असू शकते. कारण की त्यांच्या पिताश्रीने ज्या प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील तळागाळातील आदिवासी खेड्यापाड्यामध्ये ते पोहोचलेत आणि ज्या प्रकारे शेतकरी कामगार पक्ष कार्यरत आहे त्याच प्रकारचं कार्य मात्र साहेबांच्या माध्यमातून दिलं जातं आणि हेच कार्य मात्र ओळखले फलंदाजाने, मानवंदन मात्र साहेबांना दिले. या चौकाराच्या माध्यमातून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. या दरम्यान आपण पाहू शकता मित्रांनो ज्यांचं शुभ आगमन आमच्या मैदानावरती होतोय. माथाडी कामगारांचे नेते, गरिबांचे कैवारी आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मित्रांनो प्रत्येक वेळी माथाडी कामगारांचे प्रश्न ज्यांनी सोडवलेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हिंदुस्थान बँकेचे चेअरमॅन आणि आमच्या सर्वांचे लाडके आणि आमच्या सर्वांचे स्फूर्तिस्थान सन्माननीय श्री गुलाबरावजी जगताप साहेब यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना मॅच चालू ठेवायचे विनंती असेल, मॅच चालू ठेवायचे.
येस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निश्चित रूपाने धन्यवाद. आपण पाहू शकता मित्रांनो, ही स्पर्धा ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या मैदानावरती साकारली जाते. स्कोर झालाय 12. चेंडू झालेत या षटकातले 2. 33 धावा विजयासाठी अद्याप देखील 11 धावांची आवश्यकता आहे. प्लीज याची नोंद घ्यायची. मित्रांनो, आपण पाहता ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. 21 धावांची आवश्यकता, 12 धावा झाल्यात. 33 धावांचं आव्हान आहे तुमच्या समोर. 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असणार. कृपया याची नोंद घ्यायची. तर मित्रांनो, ही स्पर्धा आपण साकारत असताना ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा आपण साकारतोय ते आपल्या सर्वांचे दिवंगत स्वर्गीय गणपतरावजी जगताप साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साईकृपा मित्र मंडळ आयोजित आणि त्याचबरोबर भाई महेशजी शेट्टे प्रतिष्ठान पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं खऱ्या अर्थाने शुभ आगमन आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं सहकार्य आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या जातोय. माथाडी कामगारांचे नेते, गरिबांचे कैवारी आणि आमच्या कळंबोलीच्या तमाम जनतेचे स्फूर्तीस्थान सन्माननीय श्री गुलाबरावजी जगताप साहेब यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मित्रांनो, कालपासून आम्ही स्वप्न साकारलं होतं की साहेबांचं शुभ आगमन कधी या मैदानावरती होणार, कधी आमच्या व्यासपीठाला त्यांचे शुभ पाऊल लाभणार. आणि खऱ्या अर्थाने मात्र आमचे स्वप्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झाले. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, तळागाळातील गरीब जनतेचे प्रश्न सातत्याने साहेबांनी सोडवलेत. कामगारांचे नेते, माथाडी कामगारांचे नेते, त्यांना का पाहिलं जातं, कळंबोलीतील जनतेचं स्फूर्तीस्थान त्यांच्यासाठी का मानलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्याचीच प्रचिती साहेबांनी मात्र आज या व्यासपीठाला उपस्थित राहून दिले. महत्वाचा वेळ आपल्या कामाच्या वेळेमधून देखील वेळ काढत या छोट्याशा स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत आणि त्यांनी सिद्ध केले की कळंबोलीतल्या जनतेच्या प्रत्येक हाकेसाठी मी धावून येणार आणि प्रत्येक विनंतीला मात्र मी प्रत्येक वेळेला मान देणार. साहेबांचं करूया स्वागत. आणि साहेबांच्या स्वागताबरोबर आपण पाहतोय आपल्या सर्वांचेच लाडके सन्मान श्री गोपाळजी भगत साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आमच्या युवकांचे प्रेरणास्थान शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय श्री विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेता सन्माननीय श्री ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करूयात. कारण की ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काही अडचणी आमच्या समोर आल्या होत्या. काही नियमांचं उल्लंघन होत नव्हतं, परंतु काही नियमांच्या अटी आमच्या समोर येत होत्या. आणि क्रिकेटची स्पर्धेसाठी लागणारी परमिशन, त्याचबरोबर पोलीस परमिशन असेल, त्यानंतर जर पाहिलं तर सिडकोची परमिशन असेल, अशा तमाम प्रश्नाला सामोरे जात असताना मात्र आमच्या पाठीशी खंबीर कोण उभे होते तर आमचे सन्माननीय श्री तुषारजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे पिता श्री सतीशजी पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आणि वळत आता मात्र मैदानाकडे विनंती असेल प्रेक्षकांना की व्यासपीठाच्या समोरून थोडंसं बाजूला व्हायचंय, कारण की मान्यवरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते. तर विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, या कळंबोलीच्या जनतेचं खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करत. कारण की मित्रांनो, कळंबोलीची जनता ज्या प्रकारे क्रिकेटला प्रेम देते, ज्या प्रकारे प्रत्येक शनिवार रविवारच्या दिवसामध्ये मैदानावरती उपस्थित दाखवून आपल्या संघाला पाठबळ देते आणि जी कळंबोलीची जनता च्या प्रेमामुळे कळंबोली क्रिकेटचा दर्जा हा खऱ्या अर्थाने द्विगुणित झालाय. आणि आज कळंबोलीतला खेळाडू आज महाराष्ट्र पटलावरती आपण खेळताना पाहतो. या कळंबोलीच्या जनतेचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करूयात. आणि वळत आता मात्र मैदानावरती फलंदाज अक्षय सरोदे मिस्टर 360 खूप चांगली कामगिरी करत असताना मात्र थेट फेकी यष्टांवरती मंगेश साळुंकेने वेधलेला गोटीने लहानपणाची आठवण करून देते. फलंदाज तुषार शर्मा मात्र तंबूच्या आश्रयाला. येस, धन्यवाद. आपण पाहतो मित्रांनो, महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य
डीजेची बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं पालन करणं हे आद्य कर्तव्य आपल्या मित्रांनो, कारण की या भारताचे आपण नागरिक आहोत आणि कोर्टाच्या नियमांचं पालन करत असताना मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन कशा प्रकारे होईल हे मात्र साकारले आमच्या आयोजकांनी. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं सांस्कृतिक वाद्य कृष्णा डंका नाशिक ढोल पथकाच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन, त्याचबरोबर मैदानावरती खेळत असणाऱ्या खेळाडूंचं मनोबल मात्र वाढवलं जात आहे या आमच्या कृष्णा डंका यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मित्रांनो, आज गुलाबरावजी जगताप साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, परंतु गुलाबराव जगताप साहेबांपर्यंत विनंती पोहोचवण्याचं काम हे कुणी केलं असेल तर ते मात्र आमच्या सर्वांचेच लाडके ज्येष्ठ माथगाडी कामगार नेते पोपटरावजी जगदाळे साहेब यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. यस, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. येस, धन्यवाद धन्यवाद. निश्चित स्वरूपाने कृष्णा डंका आम्ही समजू शकतो तुमचं मनोरंजन, परंतु आपण जर पाहिलं तर मित्रांनो, आज ज्या व्यासपीठावरती पाहुण्यांची उपस्थिती प्रमुख आहे, आदरणीय आहे आणि खऱ्या अर्थानं केंद्र देखील आहे, ते आपल्या सर्वांच्या लाडके सन्मानित श्री गुलाबरावजी जगताप साहेब यांना विनंती पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आपल्या सर्वांचे लाडके पोपटरावजी जगदाळे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत, कारण की एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठाला लाभणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. एक आमचं स्वप्नपूर्ती आज या स्पर्धेच्या माध्यमातून झाली, परंतु ही स्वप्नपूर्ती करण्यामध्ये ज्यांनी खूप मोठा हातखंडा वापरला, ज्यांनी खूप मोठं पाठबळ आम्हाला लाभवलं आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आज साहेबांची उपस्थिती आमच्या व्यासपीठाला लाभले ते म्हणजे पोपटरावजी जगदाळे साहेब, ज्येष्ठ कामगार माथाडी कामगार नेते यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करत. वेळेत मात्र मैदानाकडे पंचांना विनंती असेल की थोडासा वेग वाढवायचा आहे, कारण की मेगा फायनलचा सामना अजून देखील आम्हाला खेळवायचा आहे. कदाचित मेगा फायनलचा सामना हा 2 षटकांचा घेतला जाईल, कृपया याची नोंद घ्यायची, कारण की जर पाहिलं तर घड्याळाची काटे ठीक येऊन पोहोचले 6:15च्या आकड्यावरती आणि जर पाहिलं तर मित्रांनो कदाचित आपल्याकडे 20 ते 25 मिनिटांचा अवधी अद्याप बाकी आहे आणि शेवटचं षटक येणं बाकी. स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली 12 या आकड्यावरती, येणारे 6 चेंडू आणि देखील पाहिला तर आवश्यकता असणारे 21 धावांची. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर हँड वरती आपण पाहू शकता मिस्टर 360, तर नॉन स्ट्रायकर हँड वरती तारणहार रॉयल संघाचा प्रथमेश. यावेळेस मात्र लोअर फुलटॉ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वैभव तिथे उपस्थित, झेल पूर्ण केलाय. येस, धन्यवाद धन्यवाद. चला, टीम मीटिंग करायची नाहीये मित्रांनो, थोडंसं वेळेची अवधी आपल्याकडे कमी आहे. अजून देखील आपल्याला काही कार्यक्रम पार पाडायचे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडायचा, त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना त्यांच्या पुढील कामासाठी देखील आगेकूच करायचे. वेळेची थोडीशी कमतरता आहे. तुमची साथ आम्हाला पहिल्या दिवशीपासून लाभली आणि ती साथ यापुढे देखील लाभणार, याच्या मात्रामध्ये कुठलीही शंका नाहीये, परंतु थोडंसं स्पीडअप करा. पंचांना विनंती असेल कृपया इन्स्ट्रक्शन द्या खेळाडूंना की थोडंसं स्पीडअप करा. चला, खेळाडूंना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. दादा भोईर मॅन्स फ्रॉम खिडूकपाडा वेगाचा सरताज यावेळेस मात्र स्वार होतोय वेगावरती. पहिला चेंडू खराब होता, आमंत्रण फलंदाजाला भेटलं होतं, आमंत्रणाचा स्वीकार करता आला नाहीये. चेंडू काही सकाळ हवेमध्ये होता आणि मात्र वेध साधला क्षेत्ररक्षक वैभव याने, झेल मात्र टिपला आणि इथून मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्यात संघर्ष संघाच्या. जो संघर्ष संघाने संघर्षमय प्रवास दाखवला या टेनिस क्रिकेटमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये, तो संघर्षमय प्रवास खडतर होत असताना आता मात्र कुठेतरी विजयाच्या दरवाजाच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय, परंतु विजयाचे दरवाजे दादा भोईर आपल्या संघासाठी उघडणार का मात्र रॉयल संघ पुन्हा एकदा अक्षरशः तुटून पडणार, कारण की रॉयल संघाची ओळख आहे मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याला न सोडणं ही त्यांची ओळख आहे आणि कदाचित सामना त्याच प्रकारे वळतोय की काय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. विनंती असेल यानंतर रिया श्रीगणेश संघ, त्याचबरोबर जो संघ जिंकेल त्यांनी लगेचच खेळपट्टीवरती जायचंय, लाईनअप करायचंय. पहिले खेळपट्टीवरती राष्ट्रगीत घेतलं जाईल आणि त्यानंतर मात्र स्पर्धेला सुरुवात होईल. कृपया याची नोंद घ्यायची. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खिलाडी बने दर्शक, गेंद गई सीधा, प्रेक्षकों में 4 रनों का ये दंदनाता हुआ चौका.
चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात मित्रांनो. मी उल्लेख केला होता रॉयल संघ मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे याची ओळख आहे संघाची आणि ती झुंज मात्र रॉयल संघ नितीन मात्रेच्या माध्यमातून देतोय. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना हा आलेला चौकार आता मात्र समीकरणाला उलटफेर करतोय. 3 चेंडू 16 धावा, एकात मोठा फटका सामन्याचे चित्र बदलू शकतो, रंगबेरंग सामन्याचा करू शकतो. एक थरारमय नाट्य मित्रांनो तुमच्या समोर. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मिस्टामिक स्ट्रोक, मॅक्सवेल चेंडू खाली येतोय आणि अजून एक चांगला झेल नाना डेमरेच्या माध्यमातून. यस, धन्यवाद 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 धन्यवाद. चला पंच थोडासा वेग वाढवायचा आहे. फलंदाज भावेश यायचा आहे आपण लवकर. अजून देखील एक सामना खेळवायचा. अंधार आपल्याला पाहतोय आपण. साम्राज्य हे मैदानावरती होत आहे. तर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने संघर्ष संघ आता मात्र जल्लोष निर्माण करतोय मैदानावरती. 2 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू निर्धाव गेला आणि समीकरण येऊन ठेपलं 1 चेंडू 15 धावाचा. संघर्षमय प्रवास दाखवला या पूर्ण हंगामामध्ये संघर्ष संघाने आणि हा संघर्षमय प्रवास मात्र या चेंडूच्या मदतीने मात्र त्यांना पोहोचतोय. संघर्ष संघ आपले पाठीराखे आत येऊन देऊ नका कारण की वेळेची कमतरता आहे. तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो. प्लीज थोडंसं सहकार्य करा. तुम्ही आतमध्ये येऊ नका. चला रियाज सिंघाणे संघ आपल्या 11 खेळाडू घेऊन खेळपट्टीकडे रवाना व्हायचंय. राष्ट्रगीत होईल त्यानंतर संघर्ष संघ आपण देखील लाईन